कृष्ण आकाश, ताऱ्यांनी लखलखणारं आपल्या स्वप्नांचं अंतराळ, मुलांच्या डोळ्यामधली कुतूहलाची चमक, जंगल निवासी आदिवासी लोकांचा पारंपरिक ठेवा, प्राणीमात्रांच्या, वनस्पतींच्या आणि अवघ्या मनुष्य जातीच्या स्वास्थ्याची गरज. प्रचंड ब्रह्मांडामध्ये पृथ्वी म्हणजे फक्त एक धुसर निळा ठिपका. त्यावरचे आपण सारे रहिवासी रात्री आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांचे देणे लागतो. ताऱ्यांना भेद माहीत नाही, जात नाही, धर्म नाही, देशांच्या सीमाही नाहीत. गरिबांच्या चंद्रमौळी झोपडीत डोकवणारेही तेच तारे आणि शहरातल्या प्रकाश प्रदूषणामुळे मिणमिण झालेले तारेही तेच. लखलखत्या दिव्यांच्या झगमगाटामध्ये हरवलेली आपली ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज महाराष्ट्र राज्य शासनाने ओळखली. कृष्ण आकाश धोरण आखण्याची घोषणा करून प्रकाश प्रदूषणाच्या राक्षसाला महाराष्ट्र शासनाने आव्हान दिलंय. कृष्ण आकाश धोरण म्हणजे डार्क स्काय पॉलिसी हा फक्त शासकीय निर्णय नाही. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ताऱ्यांचा वारसा जपण्याचं ते एक वचन आहे. महाराष्ट्र शासनाचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आभार या प्रवासाला विशेष साथ देणाऱ्या पर्यावरण विभागाचे सुद्धा. प्रकाशाच्या जबाबदार वापराबद्दल मराठीमधून माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल डार्क स्काय इंटरनॅशनल या संस्थेचेही मी आभार मानते. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली माझी माय मराठी भाषा आज डार्क स्काय इंटरनॅशनल यांच्या संकेतस्थळावर असलेली पहिली भारतीय भाषा आहे याचा मला अभिमान वाटतो. गेल्या 15 वर्षातला या कामाचा अनुभव आणि संशोधन, डॉक्टर जयंत नारळीकरांसारख्या अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शन, जगभरातल्या तज्ज्ञांची साथ, या सगळ्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मी भारावून गेले. खऱ्या कामाची आता तर सुरुवात आहे. जागतिक पातळीवर आपल्या महाराष्ट्र राज्याचं धोरण अनेक मुद्द्यांवर वैशिष्ट्यपूर्ण ठरेल याची मला खात्री आहे. या महत्त्वाच्या कामामध्ये आपणा सर्वांची साथ मिळावी हीच मागणी.